नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संदीप धोटे, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योती नागपूरच्या वतीने आयोजित पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणाच्या आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे. मित्रांनो, गेल्या काही मार्गदर्शन सत्रांमध्ये आपण आधुनिक भारताच्या इतिहासातील काही महत्त्वपूर्ण घडामोडींचा आढावा घेतला होता. मित्रांनो, आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण राष्ट्रसभेचा भाग 2 अभ्यासणार आहोत. राष्ट्रसभेच्या भाग 2 मध्ये मित्रांनो आपण राष्ट्रसभेचा दुसरा जो कालखंड आहे, ज्याला जहाल कालखंड किंवा टिळक युग म्हणून संबोधलं जातं, त्या कालखंडाविषयी आपण आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर वेळ न घालवता मित्रांनो, आपण आजच्या मार्गदर्शन सत्राला सुरुवात करूयात. सांगितल्याप्रमाणे आपण राष्ट्रसभेचा दुसरा जो कालखंड आहे, दुसरा कालखंड 1905 ते 1920 पर्यंत गणला जातो. या दरम्यान लोकमान्य टिळकांचं किंवा इतर जहालवादी नेत्यांचं वर्चस्व राष्ट्रसभेवरती निर्माण झालं होतं. किंबहुना भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण योगदान या जहालवादी नेत्यांनी दिलं होतं. ठीक आहे, तर कशा पद्धतीने अचानक मवाळवादी विचारसरणीचा कालखंड संपून जहालवादी विचारसरणीने जन्म घेतला, त्याचा लेखाजोगा सुद्धा आपण आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, चला मित्रांनो, राष्ट्रसभेची जी स्थापना आहे ती स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई येथे गोकुलदास तेजपाल संस्कृत विद्यालयाच्या प्रांगणामध्ये झाली होती. ठीक आहे, आता राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनाला जवळजवळ 72 प्रतिनिधी उपस्थित होते. ठीक आहे, या राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते व्योमेशचंद्र बॅनर्जी. वय ज्येष्ठतेच्या आधारावरती त्यांना या राष्ट्रसभेचं अध्यक्षपद बहाल करण्यात आलं होतं. ठीक आहे, सोबतच जे 3 ब्रिटिश अधिकारी होते त्यापैकी सर ॲलन ऑक्टोवियन ह्यूम, सर हेनरी कॉटन, त्यानंतर सर विलियम वेडरबर्न यासारख्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी या राष्ट्रसभेची पायाभरणी केली होती. मात्र मित्रांनो, एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे की भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड डफरिन यांच्याच मार्गदर्शनाखाली राष्ट्रसभेची स्थापना मुंबई या ठिकाणी करण्यात आली होती. सुरुवातीची समजा राष्ट्रसभेची 3 अधिवेशने जर आपण पाहिली तर या 3ही अधिवेशनांमध्ये ब्रिटिशांशी सलोख्याचे संबंध राष्ट्रसभेचे किंवा राष्ट्रसभेतील नेत्यांचे होते. मात्र राष्ट्रसभेचं 4थं अधिवेशन जे 1988 मध्ये अलाहाबाद या ठिकाणी भरवण्याचं निश्चित करण्यात आलं होतं, ज्याचे अध्यक्ष स्वतः एक ब्रिटिश व्यक्ती होते ज्यांचं नाव होतं जॉर्ज यूल. मात्र या राष्ट्रसभेच्या नियोजित अलाहाबाद अधिवेशनाचे अध्यक्ष असलेले जॉर्ज यूल असले तरी मात्र या राष्ट्रसभेच्या 4थ्या अधिवेशनाला जागा सुद्धा मिळाली नव्हती. कारण या दरम्यान म्हणता येईल आपल्याला ब्रिटिश सरकार आणि राष्ट्रसभेचे जे संबंध आहेत ते संबंध बिघडत चालले होते. ठीक आहे, सोबतच म्हणूया आपण तर राष्ट्रसभेतील जी सुशिक्षित पिढी होती, या सुशिक्षित पिढींनी ब्रिटिश सरकारच्या ध्येय धोरणांवर जहरी टीका करणं सुरू केलं होतं. सोबतच म्हणू आपण तर अनेक मागण्या ज्या आहेत त्या मागण्या ब्रिटिश सरकारकडे केल्या होत्या. त्याच्यामुळं एकंदरीत राष्ट्रसभेचं धोरण हे राज्यकर्त्यांविरोधी आहे अशा पद्धतीचा समज हा ब्रिटिश सरकारचा झाला होता. आणि याच मानसिकतेतून किंवा भावनेतून ब्रिटिश सरकार आणि राष्ट्रसभेचे संबंध झपाट्याने बिघडत गेले होते. ठीक आहे, शिवाय म्हणू आपण तर राष्ट्रसभेचा सुरुवातीचा जो कालखंड आपण पाहिला मवाळवादी विचारसरणीचा, तर या मवाळवादी विचारसरणीच्या कालखंडामध्ये मित्रांनो अर्ज विनंत्यांच्या माध्यमातून आपल्या मागण्यास ब्रिटिश सरकार दरबारी मांडणे आणि ब्रिटिश सरकारने त्या मागण्यांवरती विचार करून ब्रिटिश सरकारच्या माध्यमातून त्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे, अशा पद्धतीची एकंदरीत प्रणाली ही या मवाळ कालखंडाच्या दरम्यान होती. मात्र अर्ज विनंत्यांच्या माध्यमातून मागण्या ब्रिटिश सरकारकडे मांडल्यानंतर ब्रिटिश सरकारने पाहिजे त्या प्रमाणामध्ये त्याची दखल घेतली नाही आणि म्हणूनच म्हणता येईल आपल्याला की राष्ट्रसभेतील जी सुशिक्षित तरुण पिढी होती, या सुशिक्षित तरुण पिढीच्या मनामध्ये ब्रिटिश सरकारबद्दलचा असंतोष हा दिवसेंदिवस वाढतच चालला होता. आणि म्हणूनच मग राष्ट्रसभेच्या एकंदरीत ध्येय धोरणांवर किंवा त्यांच्या या मवाळवादी विचार प्रणालीवर टीका व्हायला सुरुवात झाली होती. आणि याच भावनेतून मित्रांनो पुढे मग ब्रिटिश सरकारला जशास तसे उत्तर दिल्यास आपल्याला लवकरात लवकर स्वराज्याची प्राप्ती करता येईल अशा पद्धतीचं धोरण अनुसरणारी पिढी राष्ट्रसभेमध्ये उदयास आली होती. आणि ही आक्रमकरित्या आपल्या मागण्या ब्रिटिश सरकारपर्यंत पोहोचवणारी जी पिढी असेल, या पिढीने भारतीय स्वातंत्र्य चळवळीची सूत्रे संपूर्ण आपल्या हातामध्ये एकवटली होती. तर मित्रांनो, या संपूर्ण घडामोडींचा जो काही कालखंड असेल हा कालखंड जहाल कालखंड म्हणून ओळखला जातो, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता सर्वप्रथम समजा जर आपण पाहिलो तर आपण कालच्या मार्गदर्शन सत्रांमध्ये मित्रांनो राष्ट्रसभेचे 3 कालखंड अभ्यासण्याचा प्रयत्न केला होता. हे राष्ट्रसभेचे 3 कालखंड आपण पाहिले होते. पहिला कालखंड आपण जर पाहिला तर 1885 पासून तर 1905 पर्यंतचा पहिला कालखंड आपण अभ्यासला होता.
ठीक आहे. आता या कालखंडाला आपण मवाळ कालखंड हे नाव दिलं होतं. त्याच्यानंतर पहा की आपण 1905 ते 1920 पर्यंतचा कालखंड पाहिला होता. ठीक आहे. ज्या कालखंडाला कोणतं नाव देण्यात आलं होतं तर जहाल कालखंड असं नाव देण्यात आलं होतं. आणि 1920 ते 1947 हा जो कालखंड असेल, म्हणजेच 1920 ते भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंतचा जो कालखंड असेल, हा कालखंड आपण गांधी युग या नावाने ओळखला होता. कारण भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये ठीक आहे महात्मा गांधींचा उदय झाला होता. संपूर्ण भारतीय स्वातंत्र्य चळवळीची सूत्रे ही महात्मा गांधींच्या हातामध्ये एकवटली होती आणि म्हणून या कालखंडाला आपण गांधी युग असं संबोधलं होतं. ठीक आहे मित्रांनो, या जहाल कालखंडामध्ये पहा भारतीय स्वातंत्र्य चळवळीची जी सूत्रे असतील ती सूत्रे लोकमान्य टिळकांच्या हातामध्ये एकवटली होती. लोकमान्य टिळक म्हणता येईल आपल्याला, तर भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक प्रमुख नेते म्हणून ओळखले जात होते आणि म्हणूनच त्या कालखंडाला जहाल कालखंडाबरोबरच टिळक कालखंड किंवा टिळक युग म्हणून सुद्धा संबोधलं होतं. ठीक आहे. तर सर्वप्रथम मित्रांनो आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहा की मवाळ कालखंड हा राष्ट्रसभेच्या स्थापनेपासून म्हणजेच 1885 पासून तर 1905 पर्यंतचा गणला जातो. ठीक आहे. तर हा राष्ट्रसभेचा तो दुसरा कालखंड आहे जो आपण या ठिकाणी पाहिला. 1905 ते 1920 ज्या कालखंडाला काय म्हटलं जातं तर जहाल कालखंड म्हटलं जातं. आता राष्ट्रसभेच्या पहिल्या कालखंडामध्ये आपण पाहिलं होतं की अर्ज विनंत्यांच्या माध्यमातून आपल्या मागण्या ब्रिटिश सरकारपर्यंत पोहोचविणे आणि ब्रिटिश सरकारने त्यावरती ॲक्शन घेणे किंवा त्या मागण्यांचा विचार करणे आणि तशा पद्धतीच्या सुधारणा भारतीयांना बहाल करणे, अशा पद्धतीची एकंदरीत विचारसरणी ही राष्ट्रसभेच्या पहिल्या कालखंडामध्ये आपण पाहिली होती. मात्र राष्ट्रसभेच्या पहिल्या कालखंडातली राष्ट्रसभेची जी विचारसरणी असेल ही विचारसरणी राष्ट्रसभेतील सुशिक्षित तरुणांना मात्र पटत नव्हती. त्याच्यामुळेच पहा इंग्रजांशी जसाच तसे धोरण ठेवून स्वराज्य प्राप्त करण्याचा प्रयत्न या राष्ट्रसभेच्या दुसऱ्या कालखंडातील जहालवादी नेत्यांनी केला होता. ठीक आहे. चला त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर या जहाल कालखंडातील प्रमुख जे नेते होते या नेत्यांचं वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येईल की या जहालवादी नेत्यांना हिंदू इतिहास व संस्कृतीचा अभिमान होता. या उलट आपण पहिल्या कालखंडामध्ये जर आपण पाहिलं तर ब्रिटिश जे आहेत हे ब्रिटिश आपल्यापेक्षा आधुनिक आहेत. ठीक आहे. त्यांनी भारतामध्ये आणलेलं पाश्चात्य शिक्षण, ठीक आहे, या पाश्चात्य शिक्षणामुळे भारतामध्ये झालेले अनेक बदल, ठीक आहे, आणि त्याच्यामुळेच पहा की मवाळ कालखंडामध्ये पूर्णतः मवाळवादी नेत्यांनी इंग्रजांच्या न्यायबुद्धीवरती विश्वास ठेवला होता. ठीक आहे. मात्र दुसऱ्या या कालखंडामध्ये जहाल कालखंडामध्ये जर आपण पाहिलं तर ब्रिटिश वंशापेक्षा हिंदू संस्कृती, कारण या दरम्यान जर म्हणू आपण तर ब्राह्मो समाज असेल, त्याच्यानंतर म्हणूयात प्रार्थना समाज असेल, ठीक आहे, सोबतच म्हणूयात स्वामी विवेकानंद यांनी 1893 मध्ये शिकागो परिषदेमध्ये दिलेलं भाषण असेल, या संपूर्ण घटनांमुळे किंवा घडामोडींमुळे म्हणता येईल आपल्याला की भारतामध्ये एक हिंदू धर्माच्या सांस्कृतिक पुनर्जीवनाची चळवळ जी आहे ती चळवळ सुरू झाली होती आणि भारतीयांमध्ये हिंदू इतिहास आणि संस्कृतीबद्दलचा जो अभिमान आहे तो अभिमान निर्माण झाला होता. ठीक आहे. सोबतच पहा मित्रांनो की यामध्ये आपण प्रमुख जहालवादी नेत्यांचा जर विचार केला त्याच्यामध्ये आपण लोकमान्य टिळकांचा उल्लेख करतो, त्यानंतर लाला लजपतराय यांचा उल्लेख करतो. ठीक आहे. बिपिनचंद्र पाल, त्यानंतर अरविंद घोष यासारखे जे नेते असतील या नेत्यांचा विचार आपण या जहालवादी नेत्यांमध्ये करत असतो. ठीक आहे. सोबतच मित्रांनो यामध्ये जर आपण पाहिलं तर सशस्त्र क्रांतिकारक ते सुद्धा या जहालवादी विचारसरणीने प्रेरित होते. मात्र आपल्या या सशस्त्र क्रांतिकारी चळवळींच्या माध्यमातून ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या गोळ्या घालून हत्या करणे, त्यानंतर म्हणूयात आपण रेल्वे रोड उखडणे, सरकारी खजिना लुटणे, अशा पद्धतीची कार्यपद्धती या सशस्त्र क्रांतिकारकांनी अनुसरली होती. मात्र मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेची आहे, ती म्हणजे अशी की जहालवादी नेते आणि सशस्त्र क्रांतिकारक यामध्ये आपल्याला एक तात्विक फरक करायचा आहे. कारण लोकमान्य टिळक असतील, लाला लजपतराय असतील, बिपिनचंद्र पाल असतील, अरविंद घोष असतील यासारख्या जहालवादी नेत्यांचा जरी सशस्त्र क्रांतिकारी चळवळींना पाठिंबा असला तरी मात्र या व्यक्तींनी आपल्या हातामध्ये शस्त्र घेतलं नाही. ठीक आहे. मात्र सशस्त्र क्रांतिकारकांमध्ये जर आपण पाहिलं भगतसिंग असतील, सुखदेव असतील, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, विनायक दामोदर सावरकर या लोकांनी मात्र ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये हातामध्ये शस्त्र घेतलं होतं. ठीक आहे. अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या हत्या सुद्धा केल्या होत्या. ठीक आहे. तर त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टी किंवा या दोन्ही गोष्टींमधील जो फरक आहे तो फरक आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये पहा आता कार्यपद्धती नेमकी काय होती तर इंग्रज अधिकाऱ्यांना
गोळ्या घालून ठार करणे, सरकारी खजिना लुटणे, पोलीस स्टेशन, रेल्वे, पोस्ट, तारायंत्रे उद्ध्वस्त करणे, अशा पद्धतीची कार्यपद्धती या जहालवादी नेत्यांनी अनुसरली होती. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. चला त्यानंतर बघा मित्रांनो की प्रमुख जहालवादी नेत्यांमध्ये लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, बिपिनचंद्र पाल आणि डॉक्टर ॲनी बेझंट यासारख्या व्यक्तींचा समावेश होतो. क्रांतिकारी युवकांचा उल्लेख मी केला होता, तर क्रांतिकारी युवकांमध्ये चाफेकर बंधू, अनंत कान्हेरे, खुदिराम बोस, भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, स्वातंत्र्यवीर सावरकर इत्यादी व्यक्तींचा समावेश होतो. मित्रांनो एक पहा की या ठिकाणी पहा, फिरोजशाह मेहता एक मवाळवादी नेते होते. आपण फिरोजशाह मेहतांबद्दलची माहिती यापूर्वीच्या मार्गदर्शन सत्रामध्ये अभ्यासली होती, ज्यांचा उल्लेख हा मुंबईचा सिंह म्हणून केला जात होता. या उलट फिरोजशाह मेहता हे मुंबईचे पहिले महापौर बनले होते. एकूण 4 वेळा त्यांनी मुंबईचं महापौरपद भूषवलं होतं. तर या मवाळवादी नेते असलेल्या फिरोजशाह मेहतांच्या विचारांचं प्रतिनिधित्व करणारे H.A. वाडिया यांनी जहालांचं वर्णन भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे अति वाईट शत्रू या शब्दांमध्ये केलं होतं. ठीक आहे, तर ही गोष्ट सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे मित्रांनो. त्यानंतरच्या कालावधीमध्ये झपाट्याने मग राष्ट्रसभेतील हे जे 2च गट असतील, जहाल आणि मवाळ, ठीक आहे, यांचे संबंध सुद्धा बिघडत गेले. त्यानंतर राष्ट्रसभेच्या ऐतिहासिक 23व्या अधिवेशनामध्ये राष्ट्रसभेमध्ये जहाल आणि मवाळ अशी फूट घडून आली होती. त्यानंतर मग या जहालांनी राष्ट्रसभेच्या दूर राहूनच आपल्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये योगदान देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ज्यावेळी लोकमान्य टिळकांची 1914मध्ये मंडालेच्या तुरुंगामधून सुटका झाली होती, त्यावेळेस पुन्हा लोकमान्य टिळकांनी या मवाळांच्या मदतीने भारतीय स्वातंत्र्य चळवळीला उभारी देण्याचा प्रयत्न केला होता. ठीक आहे, तर त्याच्यामुळे ह्या संपूर्ण ज्या गोष्टी असतील मित्रांनो त्या आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा की अचानक मवाळवादी कालखंडानंतर किंवा जवळजवळ 28 डिसेंबर 1885 पासून तर 1905 पर्यंत राष्ट्रसभेची जी सूत्रे असतील ती सूत्रे मवाळवादी नेत्यांच्या हातामध्येच होती. मग असं असताना अचानक जहालवादाचा उदय भारतामध्ये घडून का आला, तर त्यामागची कारणे सुद्धा आपल्याला पाहणे या ठिकाणी गरजेचं आहे मित्रांनो. ठीक आहे, आता याच्यातलं पहिलं कारण आपण या ठिकाणी पाहणार आहोत ते म्हणजे आंतरराष्ट्रीय घटनांचा परिणाम. मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आत्तापर्यंतची परिस्थिती काय होती, तर युरोपियन राष्ट्र अजिंक्य आहेत, त्यांना कोणीच हरवू शकत नाही. आणि म्हणूनच 1857च्या उठावानंतरची जी परिस्थिती आहे ती भारतामधली अशी निर्माण झाली होती, ठीक आहे, की युरोपियन राष्ट्रे अजिंक्य आहेत. त्यानंतर भारतीयांच्या मनामध्ये पराभूत विचारसरणीने जन्म घेतला होता. त्याच्यामुळं ब्रिटिशांना भारतातील कुठलेच व्यक्ती म्हणूयात आपण किंवा कुठलेच राजे महाराजे संस्थानिक हरवू शकत नाही अशा पद्धतीची भावना भारतीयांच्या मनामध्ये निर्माण झाली होती. ठीक आहे, तर मित्रांनो 2 महत्त्वपूर्ण घटना या दरम्यान घडल्या होत्या. पहिली घटना आपण या ठिकाणी पाहूयात. 1891 मध्ये एक आफ्रिकन देश होता ज्याचं नाव होतं ॲबेसिनिया. ठीक आहे, या आफ्रिकन देशाने म्हणजेच ॲबेसिनिया या देशाने महाकाय अशा युरोपियन राष्ट्राचा म्हणजेच इटलीचा पराभव केला होता. ठीक आहे, त्याच्यानंतर जर आपण पाहिलं 1905 मध्ये तर इवल्याशा जपानने महाकाय अशा रशियाचा पराभव केला होता. ठीक आहे, त्याच्यामुळं आत्तापर्यंत जी विचारसरणी होती की युरोपियन राष्ट्रे अजिंक्य आहेत, त्यांना कोणीच हरवू शकत नाही, ही जी विचारसरणी असेल ही विचारसरणी भारतीयांच्या मनातून दूर झाली. ठीक आहे, आणि म्हणूनच म्हणता येईल आपल्याला की या 2 आंतरराष्ट्रीय घटनांमुळे भारतीयांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आणि आपणही ब्रिटिशांना भारतामध्ये हरवू शकतो अशा पद्धतीचा आत्मविश्वास जागा होऊन त्या दृष्टीने पावले भारतीयांची पडायला सुरुवात झाली होती. ठीक आहे, दुसरी या ठिकाणी आपल्याला कारण सांगता येईल आहे मित्रांनो की आर्थिक पिळवणूक हे कारण सुद्धा भारतातील जहालवादाच्या उदयास कारणीभूत ठरलं होतं. आता हे आपण यासाठी म्हणूयात कारण पहा की इंग्लंडमधून तयार झालेला जो माल असेल तो भारतामध्ये विकण्यासाठी येत होता, कारण भारत ही इंग्लंडची एक प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखली जात होती. ठीक आहे, आता याच्यामध्ये सुद्धा ब्रिटिशांनी एक धोरण अवलंबलं होतं की इंग्लंडमधून तयार झालेला माल ज्यावेळी हिंदी बंदरावरती विकण्यासाठी किंवा बंदरावरती उतरविला जात होता त्यावेळी त्याच्यावरती कमीत कमी आयात शुल्क आकारलं जात होतं. शिवाय
भारतातच उत्पादित झालेला जो माल असेल भारतीयांकडून किंवा भारतीय हस्तोद्योग किंवा म्हणूयात आपण कारागिरांकडून उत्पादित झालेला जो माल असेल या मालावरती जास्तीत जास्त विक्री कर शुल्क लावलं जात होतं. त्याच्यामुळे इंग्लंडहून तयार झालेला माल ज्यावेळी भारतीय बाजारपेठांमध्ये विकला जाई तो स्वस्तात विकला जाई आणि भारतातच उत्पादित झालेली वस्तू मात्र भारतामध्ये महागात विकली जात होती. ठीक आहे, तर या माध्यमातून म्हणूयात आपण की ब्रिटिश सरकारने आर्थिक पिळवणूक भारतीयांची सुरू केली होती. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा तिसरं कारण या ठिकाणी की नैसर्गिक आपत्तीमध्ये ब्रिटिशांचं उदासीन धोरण. मित्रांनो 1896-97 मध्ये 1896-97 मध्ये भारतामध्ये भीषण दुष्काळ पडला होता. ठीक आहे, त्याच्यानंतर एक वर्षाच्या गॅप नंतर म्हणूयात आपण की 1899 आणि 1900 या दरम्यान पुन्हा एकदा या 1896 ते 97 साली पडलेल्या दुष्काळापेक्षा महाभयंकर दुष्काळ या 1899 ते 1900 या काळामध्ये पडला होता. मात्र दुष्काळ निवारणाच्या यंत्रणेकडे हेतू परस्पर दुर्लक्ष करून ब्रिटिश सरकारने सामान्य जनतेचा रोष ओढवून घेतला होता. शिवाय आपल्याला माहिती आहे की याच दरम्यान जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये प्लेगच्या साथीचा प्रादुर्भाव झाला होता आणि या प्लेग निवारणाच्या दृष्टीने ब्रिटिश सरकारने प्लेग कमिशनर रँडची नियुक्ती केली होती. मात्र या प्लेग कमिशनर रँडने प्लेग निवारणाच्या नावाखाली पुण्यातील जनतेवरती अनन्वित अत्याचार केले होते आणि त्यामुळेच लोकमान्य टिळकांनी या प्लेग कमिशनर रँडची ज्यावेळी चाफेकर बंधूंनी हत्या केली त्यावेळी या प्लेग कमिशनर रँडच्या हत्येचं समर्थन केलं होतं. मात्र फक्त समर्थन केल्यामुळे लोकमान्य टिळकांना राजद्रोहाच्या आरोपाखाली 18 महिने कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती आणि त्यामुळेच म्हणता येईल आपल्याला की लोकमान्य टिळकांवर अशा पद्धतीचे आरोप ब्रिटिश सरकारकडून लादल्या गेल्यामुळे भारतीयांच्या मनामध्ये ठीक आहे ब्रिटिशांविरुद्धचा असंतोष वाढत गेला. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा की वेळोवेळी आपल्याला माहिती आहे की गाजर आणि छडी धोरणाचा अवलंब ब्रिटिश सरकारने भारतामध्ये आपली सत्ता जी आहे ती सत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी केला होता. त्या दृष्टीने जर आपण पाहिलं मित्रांनो तर वेळोवेळी ब्रिटिश पार्लमेंटकडून म्हणूयात आपण ठीक आहे वेळोवेळी अनेक प्रकारचे कायदे पारित करण्यात आले होते. याच दरम्यान 1892चा काउन्सिल ॲक्ट ब्रिटिश पार्लमेंटने पारित केला होता. या 1892च्या काउन्सिल ॲक्टनुसार भलेही ब्रिटिश सरकारने प्रांतीय आणि केंद्रीय कायदेमंडळातील सदस्यांची संख्या वाढवली असली तरी मात्र ठीक आहे यामध्ये नियुक्त केले गेलेले जे गैरसरकारी म्हणजेच हिंदी सभासद असतील या सभासदांची संख्या असल्यामुळे किंवा ते अल्पमतामध्ये असल्यामुळे कायदेमंडळातील त्यांच्या विरोधाचा ब्रिटिश सरकारच्या कुठल्याही प्रकारच्या ध्येय धोरणावरती परिणाम घडून येत नव्हता आणि त्याच्यामुळेच फक्त नावापुरतं हिंदी किंवा गैरसरकारी सदस्यांचं प्राबल्य या प्रांतीय आणि केंद्रीय कायदेमंडळामध्ये वाढवण्याचा प्रयत्न ब्रिटिश सरकारने केला होता. वास्तविकता जर म्हणूयात आपण तर खऱ्या स्वरूपामध्ये जी सत्ता आहे ती सत्ता ब्रिटिशांच्याच हातामध्ये राहिली होती. त्याच्यानंतरचं एक कारण पहा जे या जहालवादाच्या उदयासाठी कारणीभूत ठरलं होतं लॉर्ड कर्झनची दडपशाही कृत्ये. आता लॉर्ड कर्झनची जर म्हणू आपण तर अतिशय विवादास्पद कृती म्हणून बंगालच्या फाळणीकडे पाहिलं जातं. त्याच्याबद्दल आपण माहिती पाहणारच आहोत. पण त्यापूर्वी पहा की हा लॉर्ड कर्झन आपल्या जाहीर सभांमधून की ब्रिटिश वंश हा पृथ्वीवरील सर्वात श्रेष्ठ वंश असून त्यांचा जन्म हा पृथ्वीवर राज्य करण्यासाठीच झाला आहे आणि हे भारतीय ब्रिटिशांशी बरोबरी कधीच करू शकत नाही. युरोपियन संस्कृती ही भारतीय संस्कृती किंवा हिंदू संस्कृतीपेक्षा श्रेष्ठ आहे अशा पद्धतीची जाहीर विधाने हा लॉर्ड कर्झन आपल्या जाहीर सभांमधून देत होता. ठीक आहे मित्रांनो, या गोष्टीमुळे ज्या धार्मिक भावना होत्या ठीक आहे आपल्या हिंदू संस्कृतीबद्दल किंवा हिंदू धर्माबद्दलचा असलेला जो स्वाभिमान होता हा स्वाभिमान भारतीयांचा दुखावला होता आणि त्याची परिणिती जहालवादाचा उदय घडून येण्यास झाली होती असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर पहा मित्रांनो की हिंदू धर्म व संस्कृती यांच्या पुनरुज्जीवनाची चळवळ हे सुद्धा कारण जहालवादाच्या उदयास कारणीभूत ठरलं होतं. मित्रांनो आत्तापर्यंत आपल्याला माहिती आहे की ब्रिटिशांनी स्वतःच्या संस्कृतीला अधिक महत्त्व दिलं होतं. त्या मानाने म्हणूयात आपण की ब्रिटिश वंश किंवा ब्रिटिश संस्कृती ही भारतीय किंवा हिंदू संस्कृतीपेक्षा श्रेष्ठ आहे अशाच पद्धतीची मत किंवा विचार त्यांनी भारतीय भूमीमध्ये रोवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ब्राह्मो समाज असेल, थिओसॉफिकल सोसायटी असेल, प्रार्थना समाज असेल, आर्य समाज असेल यांनी भारतामध्ये एक सांस्कृतिक पुनरुज्जीवनाची चळवळ सुरू केली होती. ठीक आहे, आणि त्याचा परिणाम असा झाला की भारतामध्ये आपला हिंदू धर्म आणि संस्कृतीबद्दलचा आत्मविश्वास जागा झाला होता. सोबतच म्हणूयात आपण तर 1893 मध्ये स्वामी विवेकानंद यांनी शिकागो या ठिकाणी भरलेल्या जागतिक धर्म परिषदेमध्ये
हिंदू धर्माचं महत्त्व विशद केलं होतं. हिंदू धर्म आणि संस्कृती यांची ओळख संपूर्ण जगाला करून दिली होती आणि त्यामुळेच म्हणता येईल आपल्याला की स्वधर्माबद्दल आणि स्वतःच्या संस्कृतीबद्दलचा आत्मविश्वास या संस्कृतीच्या पुनरुज्जीवनाच्या चळवळीमुळे भारतीयांच्या मनामध्ये निर्माण व्हायला सुरुवात झाली होती. आणि त्यानंतरचं सर्वात मोठं कारण हे भारतातील जहालवादाचा उदय घडून येण्यास कारणीभूत ठरलं होतं, ते म्हणजे बंगालची फाळणी. मित्रांनो, आपल्याला यापूर्वी सुद्धा आपण या बंगालच्या फाळणीबद्दलची चर्चा केली आहे. ठीक आहे, की बंगालचा जो काही तत्कालीन प्रांत होता, या तत्कालीन बंगालच्या प्रांतामध्ये बंगाल, बिहार, ओरिसा, छोटा नागपूर असे वेगवेगळे भूप्रदेश येत होते. सोबतच म्हणूयात आपण तर 1853च्या चार्टर ॲक्टनुसार या अवाढव्य अजगराप्रमाणे अवाढव्य असलेल्या या बंगाल प्रांताचा राज्यकारभार पाहण्यासाठी एका लेफ्टनंट गव्हर्नरची तरतूद करण्यात आली होती. ठीक आहे, आता मात्र भारताच्या गव्हर्नर जनरलला किंवा व्हाईसरॉयला या बंगालचा राज्यकारभार पाहावा लागत नव्हता, त्यासाठी स्वतंत्र लेफ्टनंट गव्हर्नरची तरतूद करण्यात आली होती. मात्र इतक्या मोठ्या प्रदेशाचा राज्यकारभार पाहणे या लेफ्टनंट गव्हर्नरला जिकरीचे जात असल्यामुळे ठीक आहे, या बंगालची फाळणी करण्याचा जो विचार आहे हा विचार ब्रिटिशांच्या मनामध्ये आला. त्यानुसार जर म्हणूयात आपण तर या बंगालच्या फाळणीची जी मूळ संकल्पना होती, ठीक आहे, ती मूळ संकल्पना होती मित्रांनो विल्यम वॉर्ड. नाव लक्षात ठेवायचं आहे, विल्यम वॉर्ड जो आहे, या विल्यम वॉर्डची बंगालची फाळणी करण्याची मूळ संकल्पना होती. त्यानुसार जर म्हणता येईल आपल्याला तर व्हाईसरॉय लॉर्ड कर्झनच्या आदेशानुसार जो या बंगालचा लेफ्टनंट गव्हर्नर होता अँड्र्यू फ्रेझर, तर या सर अँड्र्यू फ्रेझर याने या बंगालच्या फाळणीची योजना तयार केली होती. ठीक आहे, त्यानंतर या बंगालच्या फाळणीची योजना भारताची उपराजधानी असलेल्या शिमला या शहरामधून 19 जुलै 1905 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. ठीक आहे, त्यानंतर मात्र ज्या पद्धतीने ब्रिटिश सरकारने या बंगालची फाळणी घडवून आणली होती त्यासाठी प्रशासकीय सोय हे कारण जरी ब्रिटिश सरकारनं दिलं असलं, मात्र ज्यावेळी ही फाळणीची योजना प्रसिद्ध करण्यात आली होती त्यावरून भारतीयांच्या मनामध्ये की जाणीवपूर्वक ब्रिटिश सरकार हा बंगाल प्रांतातील हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये फूट पाडून राष्ट्रीय चळवळ कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे, हा जो भास आहे हा भास भारतीयांच्या मनामध्ये निर्माण झाला होता. ठीक आहे, त्यानुसार जर म्हणूयात आपण तर भारतीयांनी या बंगालच्या फाळणीच्या विरोधामध्ये वंगभंग आंदोलन किंवा त्याला आपण स्वदेशी चळवळ असं म्हणतो ते आंदोलन उभं केलं. त्यानंतर पहा की स्वतः व्हाईसरॉय लॉर्ड कर्झनने बंगाल प्रांतातील चितगाव, ढाका, मैमनसिंग यासारख्या ठिकाणी जाऊन या फाळणीचे फायदे विशद करण्याचा प्रयत्न केला होता, अयशस्वी प्रयत्न म्हणूयात आपण. ठीक आहे, त्यानंतर जर आपण पाहिलं तर प्रत्यक्षामध्ये 16 ऑक्टोबर 1905 या दिवशी या बंगालची फाळणी जी आहे या बंगालच्या फाळणीची अंमलबजावणी करण्यात आली होती. तर हा जो दिवस असेल हा दिवस संपूर्ण बंगाल प्रांतामध्ये दुखवटा दिन किंवा शोक दिन म्हणून पाळण्यात आला होता. ठीक आहे, त्यानंतर जर आपण पाहिलं तर स्वतः एक मवाळवादी नेते असलेले ब्रिटिशांच्या ध्येय धोरणांना नेहमीच पाठिंबा देणारे एक मवाळवादी नेते होते ज्यांचं नाव होतं नामदार गोपाळ कृष्ण गोखले, ज्यांना महात्मा गांधींचे राजकीय गुरु म्हणून सुद्धा संबोधलं जातं. यांनी सुद्धा या बंगालच्या फाळणीचा मुख्य सूत्रधार असलेला व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन याची तुलना मुघल सम्राट औरंगजेबाशी केली होती. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मित्रांनो की या बंगालच्या फाळणीमुळे ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये एक असंतोषजनक वातावरण निर्माण होऊन त्याचा उदय हा जहालवादामध्ये होण्यास मदत झाली होती. ठीक आहे, तर या संपूर्ण घडामोडी मित्रांनो की कशा पद्धतीने राष्ट्रसभेचा दुसरा कालखंड म्हणून संबोधला जाणाऱ्या या कालखंडाचा उदय झाला त्याची संपूर्ण पार्श्वभूमी किंवा त्याची कारणे आपण या ठिकाणी अभ्यासली. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. तर बघा मित्रांनो, लोकमान्य टिळकांचा उल्लेख हा भारतीय असंतोषाचे जनक म्हणून केला जातो. वास्तविकरित्या जर आपण पाहिलं तर एक ब्रिटिश लेखक होता ज्याचं नाव होतं व्हॅलेंटाईन चिरॉल, ज्यांनी इंडियन अनरेस्ट नावाचं पुस्तक लिहिलं होतं. ठीक आहे, तर या इंडियन अनरेस्ट नावाच्या पुस्तकामध्ये व्हॅलेंटाईन चिरॉल याने लोकमान्य टिळकांचा उल्लेख भारतीय असंतोषाचे जनक म्हणून केला जातो. मात्र मित्रांनो, आपण ज्यावेळी लोकमान्य टिळकांची जयंती किंवा पुण्यतिथी म्हणून साजरी करतो त्यावेळी अभिमानाने आपण लोकमान्य टिळकांचा उल्लेख हा भारतीय असंतोषाचे जनक म्हणून करतो. ठीक आहे, वास्तविकरित्या जर आपण पाहिलं तर ज्यावेळी व्हॅलेंटाईन चिरॉल यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये इंडियन अनरेस्ट नावाच्या पुस्तकामध्ये ज्यावेळी लोकमान्य टिळकांचा उल्लेख भारतीय असंतोषाचे जनक म्हणून केला होता त्यावेळी लोकमान्य टिळकांनी इंडियन अनरेस्ट पुस्तकाचे लेखक असलेले व्हॅलेंटाईन चिरॉल यांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा ठोकला होता आणि ती
ती केस लढण्यासाठी लोकमान्य टिळक हे इंग्लंडला गेले होते. ठीक आहे. त्याच्यानंतर मग ती केस किंवा खटला म्हणूयात आपण, तो खटला लढल्यानंतर ज्यावेळी लोकमान्य टिळक भारतामध्ये परतले त्यानंतर काही कालावधीमध्येच ठीक आहे त्यांचं निधनसुद्धा झालं होतं. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ही एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेची आहे की भारतीय असंतोषाचे जनक म्हणून लोकमान्य टिळकांचा जो उल्लेख आहे तो उल्लेख ब्रिटिश लेखक असलेले व्हॅलेंटाईन चिरॉल यांनी त्यांच्या इंडियन अनरेस्ट नावाच्या पुस्तकामध्ये केला होता. ठीक आहे. तर अशा या लोकमान्य टिळकांचा जो जन्म आहे हा जन्म बघा या ठिकाणी 23 जुलै 1856 मध्ये रत्नागिरीतील चिखली या ठिकाणी झाला होता. त्यानंतर पहा त्यांच्या कारकिर्दीतील काही महत्त्वपूर्ण घडामोडी आपण या ठिकाणी पाहतोय. जसं 1 जानेवारी 1880 मध्ये पुणे या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली होती. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली होती. त्यासाठी त्यांना गोपाळ गणेश आगरकर की ज्यांचे सुरुवातीच्या काळामध्ये अत्यंत निकटचे सहकारी म्हणून होते. ठीक आहे. त्यानंतर विष्णुशास्त्री चिपळूणकर, तर आगरकर आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या मदतीने लोकमान्य टिळकांनी 1 जानेवारी 1880 मध्ये पुणे या ठिकाणी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली होती. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर बघा मित्रांनो 1881 मध्ये लोकमान्य टिळकांनी केसरी या मराठी आणि मराठा या इंग्रजी वृत्तपत्राची सुरुवात केली होती. ठीक आहे. आता लोकमान्य टिळकांनी जरी केसरी या मराठी आणि मराठा या इंग्रजी वृत्तपत्राची सुरुवात केली असली तरी मात्र केसरी या मराठा वृत्तपत्राचे संपादक होते गोपाळ गणेश आगरकर, तर मराठा या इंग्रजी वृत्तपत्राचे संपादक पद जे आहे ते संपादक पद सांभाळलं होतं स्वतः लोकमान्य टिळकांनी. एक गोष्ट मित्रांनो आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की त्यानंतरच्या कालावधीमध्ये गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक यांच्यामध्ये तीव्र स्वरूपाचे मतभेद निर्माण झाले होते आणि या मतभेदामधूनच गोपाळ गणेश आगरकर यांनी केसरी या मराठा वृत्तपत्राच्या संपादक पदाचा राजीनामा दिला होता आणि सन 1887 मध्ये एका नव्या वृत्तपत्राची सुरुवात केली होती ज्याचं नाव होतं सुधारक. ठीक आहे. त्यानंतर आपण या आधीच्या मार्गदर्शन सत्रामध्ये एक गोष्ट पाहिली होती ती म्हणजे ही की महात्मा गांधींचे राजकीय गुरु म्हणून ओळखले जाणारे नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी या सुधारक या वृत्तपत्राचं सहसंपादक पद सुद्धा भूषवलं होतं. ठीक आहे. तर त्याच्यामुळे या संपूर्ण ज्या गोष्टी असतील मित्रांनो त्या लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बा सन 1884 मध्ये पुणे या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती. पुढे म्हणजे त्याच्या स्थापनेनंतरच्या पुढल्याच वर्षी या डेक्कन एज्युकेशन सोसायटी मार्फत लोकमान्य टिळकांनी 1885 मध्ये पुणे या ठिकाणी फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली होती. पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज FC कॉलेज या नावाने सुद्धा ओळखला जातो. तर त्याच्यामुळे ही माहिती सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची. आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये जर आपल्याला सांगता येईल तर सन 1890 मध्ये आता राष्ट्रसभेची स्थापना झाली होती 28 डिसेंबर 1885 मध्ये. त्यानंतर पहा 1890 मध्ये म्हणजे जवळजवळ म्हणूयात आपण तर 5 वर्षांनी लोकमान्य टिळक हे राष्ट्रसभेच्या कार्यामध्ये सहभागी झाले होते. आपल्या कारकिर्दीतील अत्यंत महत्त्वपूर्ण घटना म्हणून ज्यांचा उल्लेख करता येईल त्या 1893 मध्ये पहा की लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. त्यानंतर 1895 मध्ये शिवजयंती उत्सवाची सुरुवात केली. तर ही जी दोन्ही सणे आहेत ही दोन्ही सणे सुरू करण्यामागे भारतातील राष्ट्रीय ऐक्य व जाणीव जागृती पसरवणे हा एक महत्त्वपूर्ण उद्देश लोकमान्य टिळकांनी या दोन्हीही सणाच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता. मित्रांनो एक पहा की सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात ज्यावेळी लोकमान्य टिळकांनी केली होती त्यावेळी त्यांचा उद्देश आपण या ठिकाणी पाहिला की राष्ट्रीय ऐक्य व जाणीव जागृती पसरविणे. मात्र मित्रांनो सार्वजनिक गणेशोत्सवातील गणपती केव्हा केव्हा म्हणूयात आपण घराघरात पोहोचला आणि आपला गणपती आणि तुमचा गणपती कधी बनला हे आपल्याला सुद्धा कळलं नाही. ठीक आहे. आपण बोलताना म्हणतो की आमचा गणपती तुमच्या गणपतीपेक्षा सुंदर आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीची विनोदी विधाने सुद्धा आपण ऐकताना पाहिलं असेल. ठीक आहे. तर या संपूर्ण घडामोडी मित्रांनो आपल्याला लक्षात ठेवायच्या. शिवाय एक गोष्ट महत्त्वाची की सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी मुस्लिम बांधव साजरा करत असलेला जो मोहरम नावाचा सण होता या मोहरम सणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ठीक आहे या दोन्ही उत्सवाची सुरुवात केली होती. कोणता तर सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात. त्यानंतर बघा मित्रांनो सन 1891 मध्ये प्लेग कमिशनर रँडच्या हत्येचं समर्थन केल्यामुळे लोकमान्य टिळकांना राजद्रोहाच्या आरोपाखाली 18 महिने कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मित्रांनो
पुण्यामध्ये प्लेगची साथ पसरली होती आणि प्लेग निवारणाच्या दृष्टीने ब्रिटिश सरकारने प्लेग कमिशनर रँडची नेमणूक या पुणे या ठिकाणी केली होती. मात्र प्लेग कमिशनर रँड याने प्लेग निवारणाच्या नावाखाली पुण्यातील जनतेवरती अनन्वित अत्याचार सुरू केले होते. जसं दरवाजा न ठोकता एखाद्याच्या किंवा कुठलीही परवानगी न घेता एखाद्याच्या घरामध्ये जाणं, त्याच्या घरातील जे साहित्य असेल ते साहित्य घराबाहेर फेकणे, या संपूर्ण गोष्टींमुळे पुण्यातील जे जनता असेल ही पुण्यातील जनता या प्लेग कमिशनर रँडवरती नाराज होती. ठीक आहे. शिवाय म्हणूयात आपण की याच्या उद्दम वागणुकीमुळे चाफेकर बंधूंनी याची प्लेग कमिशनर रँडची व त्याचा जो सहकारी होता आयस्ट याची हत्या केली होती. त्यावेळी लोकमान्य टिळकांनी चाफेकर बंधूंनी प्लेग कमिशनर रँडची केलेली हत्या आणि तिचं समर्थन केल्यामुळं किंवा केसरीमधून आजकाल शहरात पसरलेला रोग हा त्याच्या मानवी रूपापेक्षा अधिक दयाळू आहे अशा पद्धतीची टीका केल्यामुळे ठीक आहे, साहजिकच आहे की ब्रिटिश सरकारच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या आणि ब्रिटिशांनी राजद्रोहाचा आरोप लोकमान्य टिळकांवरती करून त्या आरोपाखाली त्यांना 18 महिने कारावासाची शिक्षा सुद्धा सुनावली होती. ठीक आहे. आणि या घटनेमुळे संपूर्ण भारतातील सामान्य जनतेमध्ये ब्रिटिश सरकार विरुद्धचा असंतोष आणखीनच वाढला होता. ठीक आहे. त्यानंतर पहा की 1903 मधली एक महत्त्वपूर्ण घटना म्हणूयात आपण. सुरुवातीपासूनच जे वैदिक संस्कृतीचे निर्माते म्हणून ओळखले जातात आर्य, या आर्यांचा मूळ प्रदेश कोणता होता ही एक विवादास्पद चर्चा होती. ठीक आहे. आता या विवादास्पद चर्चेमध्ये लोकमान्य टिळकांनी सुद्धा उडी घेतली होती आणि आपल्या आर्टिक होम इन द वेदाज या ग्रंथामध्ये आर्यांचा मूळ प्रदेश हा आर्टिक ध्रुव किंवा उत्तर ध्रुव होय अशा पद्धतीचं प्रतिपादन केलं होतं. ठीक आहे. लोकमान्य टिळकांप्रमाणेच म्हणता येईल आपल्याला की मॅक्स मुलर नावाचा जो ब्रिटिश इतिहासकार होता, या ब्रिटिश इतिहासकाराने सुद्धा या आर्यांचा मूळ प्रदेश हा युरोपियन भाग होता. त्याच्यानंतर आर्यांचा जो सर्वात प्राचीन ग्रंथ किंवा वेद म्हणून ओळखला जाणारा ऋग्वेद होता. या ऋग्वेदामध्ये सप्तसिंधूचा उल्लेख आल्यामुळे सप्तसिंधू हाच आर्यांचा मूळ प्रदेश होता अशा पद्धतीचा एकंदरीत विचार जो आहे तो विचार पुढे आला होता. सप्तसिंधू म्हणजे सिंधू नदी आणि तिच्या उपनद्या. त्यानंतरच्या काही कालावधीमध्ये जे संशोधन झालं आर्यांच्या मूळ प्रदेशाबाबत, ठीक आहे, त्यानुसार मध्य आशिया ते पाकिस्तान इराण सीमापर्यंतचा जो काही भाग असेल, ठीक आहे, हा आर्यांचा मूळ प्रदेश होता अशा पद्धतीचं संशोधन बाहेर आलं होतं. मात्र नुकतंच म्हणजेच 2019 मध्ये डेक्कन कॉलेज पुणे यात कॉलेजतर्फे हरियाणामधील राखीगडी या ठिकाणी एक संशोधन करण्यात आलं होतं, ज्या संशोधनामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातनाम तज्ज्ञांचा सुद्धा समावेश होता. मात्र या संशोधनामध्ये आर्य हे भारताचेच मूळ रहिवासी होते या संशोधनावरती शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. ठीक आहे. तर त्या अनुषंगाने मित्रांनो ही जी घटना आहे, ठीक आहे, ही घटना आपल्याला लक्षात ठेवायची आहे की लोकमान्य टिळकांनी आर्टिक होम इन द वेदाज या ग्रंथाचं लेखन करून आर्यांचा मूळ भूप्रदेश हा आर्टिक ध्रुव किंवा उत्तर ध्रुव होता अशा पद्धतीचं मत व्यक्त केलं होतं. ठीक आहे. त्यानंतर बघा 1908 मध्ये लोकमान्य टिळकांनी जो मुझफ्फरचा जज होता, मुझफ्फरपूरचा जज, ठीक आहे, ज्याचं नाव होतं किंग्सफोर्ड, तर याच्या हत्येचा प्रयत्न खुदीराम बोस आणि प्रफुल्लकुमार चाकी यांनी केला होता. मात्र खुदीराम बोस व प्रफुल्लकुमार चाकी यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये मुझफ्फरपूरचा जज किंग्सफोर्डच्या ऐवजी 2 ब्रिटिश स्त्रिया त्या हल्ल्यामध्ये ठार झाल्या होत्या. तर आपण केलेला हत्येचा प्रयत्न, ठीक आहे, पूर्णपणे फसला. या कारणास्तव प्रफुल्लकुमार चाकी याने स्वतःवरती गोळ्या झाडून स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं होतं. तर खुदीराम बोस यांना पकडून फाशीची शिक्षा देण्यात आली होती. ठीक आहे. तर खुदीराम बोस आणि प्रफुल्लकुमार चाकी यांनी मुझफ्फरपूरचा जज किंग्सफोर्डच्या हत्येचा जो प्रयत्न केला होता, तर या हत्येचं समर्थन लोकमान्य टिळकांनी केल्यामुळं लोकमान्य टिळकांवर परत एकदा ब्रिटिश सरकारने राजद्रोहाचा आरोप करून, ठीक आहे, त्यांना कठोर कारावासाची शिक्षा सुनावली होती आणि ती शिक्षा भोगण्यासाठी लोकमान्य टिळकांची रवानगी कुठे करण्यात आली होती, तर मंडालेच्या तुरुंगामध्ये करण्यात आली होती. आणि मित्रांनो एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे की 1908 पासून तर 1914 पर्यंत म्हणजे जवळजवळ 6 ते 7 वर्ष लोकमान्य टिळकांनी ही शिक्षा जी आहे ती मंडालेच्या तुरुंगामध्ये उपभोगली होती. ठीक आहे. आता या मंडालेच्या तुरुंगामध्ये असतानाच लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य या प्रसिद्ध ग्रंथाची रचना केली होती मित्रांनो. ठीक आहे. तर ही गोष्ट सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा की लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगातून सुटका झाल्यानंतर एप्रिल 1916 मध्ये होम रूल लीगची स्थापना केली होती. मित्रांनो होम रूल या शब्दाचा अर्थ होतो स्वशासन. ठीक आहे. तर स्वशासन म्हणजेच होम रूल जी चळवळ आहे ही चळवळ सर्वप्रथम ब्रिटिश
पारतंत्र्याच्या जोखडाखाली असलेल्या आयर्लंड या देशामध्ये सुरू करण्यात आली होती. ठीक आहे, तर आयर्लंडमधील जनतेने ज्या पद्धतीने स्वतःच्या देशाला ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी ही चळवळ सुरू केली होती, त्याच धर्तीवर लोकमान्य टिळकांनी एप्रिल 1916 मध्ये या इंडियन होम रूल लीगची स्थापना केली होती. ठीक आहे, तर या होम रूल लीगचं पहिलं अधिवेशन भरलं होतं कर्नाटकातील बेळगाव या ठिकाणी, आणि कर्नाटकातील बेळगाव या ठिकाणी भरलेल्या इंडियन होम रूल लीगच्या अधिवेशनामध्येच लोकमान्य टिळकांनी त्यांची इतिहास प्रसिद्ध घोषणा दिली होती, ती म्हणजे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच, ही ऐतिहासिक घोषणा लोकमान्य टिळकांनी त्यावेळी दिली होती. मित्रांनो, एक गोष्ट जर समजा आपण या ठिकाणी विचारलं तर बऱ्याचशा ऐतिहासिक घटना आपल्याला परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात की खालीलपैकी कुठल्या घटनेला 50 वर्ष झाली, कुठल्या घटनेला 100 वर्ष झाली, कुठल्या घटनेला 150 वर्ष झाली, अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला वारंवार ठीक आहे येणाऱ्या आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये किंवा इतर तत्सम स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात. आणि त्या अनुषंगाने ह्या ज्या सर्व माहिती असतील ह्या सर्व माहिती आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. ठीक आहे, तर चला नेक्स्ट पाहूयात आपण. पहा, जसं मित्रांनो मी आपल्याला सांगितलं की कर्नाटकातील बेळगाव या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी इतिहास प्रसिद्ध स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच ही घोषणा दिली होती. ठीक आहे, त्यानंतर पहा की 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळकांचं मुंबई या ठिकाणी निधन झालं होतं. मित्रांनो, त्यांचं जे निधन झालं 1 ऑगस्ट 1920 याच रोजी महात्मा गांधींनी असहकार आंदोलन सुरू केलं होतं. ठीक आहे, ही गोष्ट लक्षातच ठेवायची आपल्याला. ठीक आहे, महात्मा गांधींनी असहकार आंदोलन जे आहे ते असहकार आंदोलन या 1 ऑगस्ट 1920 रोजीच सुरू केलं होतं, आणि त्याच दिवशी पहाटे लोकमान्य टिळकांचं निधन झाल्यामुळं असहकार चळवळ किंवा असहकार आंदोलनाची सुरुवात ही उपवास, प्रार्थना ठीक आहे यासारख्या गोष्टींनी करण्यात आली होती. ठीक आहे, त्यानंतर पहा की लोकमान्य टिळकांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे की लोकमान्य टिळकांनी अस्पृश्यता निवारण परिषदेमध्ये हे वाक्य बोलले होते की देव जर अस्पृश्यता सहन करत असेल ठीक आहे तर मी त्याला देव म्हणून अजिबात मान्य करणार नाही, हे प्रसिद्ध वाक्य लोकमान्य टिळकांनी त्यावेळी दिलं होतं. ठीक आहे, एक गोष्ट मित्रांनो या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, की कारण अशा पद्धतीचं वाक्य परीक्षेमध्ये आपल्याला समजा विचारलं की वरील विधान कोणाचे होते, पर्यायामध्ये आपण साहजिकच पाहूयात की राजश्री शाहू महाराज असतील, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील. ठीक आहे, यासारख्या समाजसुधारकांची नावे दिली गेलेली असतील, पण लोकमान्य टिळकांनी अशा पद्धतीचं कथन केलं होतं अस्पृश्यता निवारणाच्या संदर्भामध्ये, याची कल्पनाही आपल्याला येत नाही. मात्र वास्तविकता ही आहे की लोकमान्य टिळकांनीच हे विधान म्हटलं होतं की देव जर अस्पृश्यता सहन करत असेल तर मी त्याला देव म्हणून अजिबात मान्य करणार नाही. तर त्याच्यामुळं अशा जे अपवादात्मक विधाने असतील ठीक आहे एखाद्या समाजसुधारकांची, ती आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर जसं आपण या ठिकाणी पाहिलं की 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळकांचं निधन झालं होतं, तर त्यांच्या निधनावेळी महात्मा गांधींनी किंवा पंडित नेहरूंनी लोकमान्य टिळकांबद्दल काही गौरवोद्गार काढले होते. जसं महात्मा गांधींनी लोकमान्य टिळकांचा उल्लेख आधुनिक भारताचे निर्माते म्हणून केला होता, तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लोकमान्य टिळकांचा उल्लेख काय केला होता, तर भारतीय क्रांतीचे जनक म्हणून केला होता. मित्रांनो, ह्या ज्या गोष्टी असतील ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो की लोकमान्य टिळकांप्रमाणेच लाला लजपतराय हे सुद्धा एक प्रसिद्ध जहालवादी नेते म्हणून ओळखले जात होते. ठीक आहे, की ज्यांना पंजाबचे सिंह म्हणून ओळखले जात होते. ठीक आहे, त्यानंतर पहा की लाला लजपतराय यांचा जो जन्म आहे, यांचा जन्म हा 28 जानेवारी 1865 रोजी पंजाबमधील लुधियाना या ठिकाणी झाला होता. मित्रांनो, भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये अनेक पंजाबी नेत्यांनी ठीक आहे अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी करून दाखवली होती, आणि अशा पद्धतीने महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या नेत्यांपैकीच लाला लजपतराय यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. ठीक आहे, त्यामध्ये पहा आता 1886 मध्ये लाला लजपतराय यांनी लाहोर येथे जे दयानंद अँग्लो वैदिक कॉलेजची स्थापना झाली होती, त्याची स्थापना लाला हंसराज यांनी केली होती. तर लाला हंसराज यांनी स्थापन केलेल्या दयानंद अँग्लो वैदिक कॉलेजच्या स्थापनेमध्ये ठीक आहे लाला लजपतराय यांनी पुढाकार घेतला होता. सोबतच म्हणूयात आपण तर लोकजागृतीच्या दृष्टीने काही महत्त्वाची वृत्तपत्रे सुद्धा लोकमान्य टिळकांनी सुरू केली होती. जसं पहा पंजाबी हे इंग्रजी वृत्तपत्र, त्यानंतर वंदे मातरम हे उर्दू वृत्तपत्र, सोबतच द पीपल या इंग्रजी वृत्तपत्राची सुरुवात लाला लजपतराय यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये केली होती. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण
त्यानंतर पहा मित्रांनो, 1916 मध्ये अमेरिकेमध्ये लाला लजपत राय यांनी इंडियन होम रूल लीगची स्थापना केली होती. मित्रांनो, एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे की ज्यावेळी भारतामध्ये आयर्लंडच्या धर्तीवरती लोकमान्य टिळकांनी इंडियन होम रूल लीगची स्थापना केली होती एप्रिल 1916 मध्ये. त्यानंतर मद्रास या ठिकाणाहून होम रूल लीगच्या दुसऱ्या शाखेचं काम सुरू झालं होतं. ठीक आहे, तर मद्रास या ठिकाणी डॉक्टर ॲनी बेझंट यांनी इंडियन होम रूल लीगची स्थापना सप्टेंबर 1916 मध्ये केली होती. तर ऑक्टोबर 1916 मध्ये लाला लजपत राय यांनी अमेरिकेमध्ये इंडियन होम रूल लीगची स्थापना केली होती. मित्रांनो, एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे लक्षात ठेवायची आहे की ज्यावेळी 1908 मध्ये लोकमान्य टिळकांची रवानगी ही मंडालेच्या तुरुंगामध्ये करण्यात आली होती, त्याच दरम्यान लाला लजपत राय हे अमेरिकेला निघून गेले होते. तर दुसरे एक जहालवादी नेते होते अरविंद घोष यांनी राजकीय संन्यास घेऊन त्यांनी पुद्दुचेरीला पलायन केलं होतं. ठीक आहे, तर ही जी घटना असेल, ही घटना पहा की ज्यावेळी इकडे भारतामध्ये लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली इंडियन होम रूल लीगची स्थापना करण्यात आली होती, त्याचवेळी ऑक्टोबर 1916 मध्ये लाला लजपत राय यांनी अमेरिकेमध्ये इंडियन होम रूल लीगची स्थापना केली होती. ठीक आहे, आणि या अमेरिकेत सुरू केलेल्या इंडियन होम रूल लीगचा प्रचार आणि प्रसार घडवून आणण्यासाठी त्यांनी यंग इंडिया या साप्ताहिकाची सुरुवात त्या ठिकाणी केली होती. ठीक आहे, त्यानंतर पहा 1920 मध्ये राष्ट्रसभेचं कलकत्ता या ठिकाणी अधिवेशन भरलं होतं. तर राष्ट्रसभेच्या या कलकत्ता अधिवेशनाचं अध्यक्षपद लाला लजपत राय यांनी भूषवलं होतं. सोबतच म्हणूयात आपण तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नागपूर अधिवेशनाचं अध्यक्षपद सुद्धा लाला लजपत राय यांनी भूषवलं होतं. सोबतच ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या मुंबई अधिवेशनाचं अध्यक्षपद सुद्धा लोकमान्य टिळकांनी भूषवलं होतं. ठीक आहे, त्यानंतर दिल्ली या ठिकाणी टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स, ठीक आहे, या संस्था किंवा संघटनेची स्थापना सुद्धा, ठीक आहे, कोणी, लाला लजपत राय यांनी केली होती. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. चला, तर त्यानंतर बघा मित्रांनो, 1926 मध्ये लाला लजपत राय यांनी आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेमध्ये सहभाग नोंदवला होता. ठीक आहे, आता आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेमध्ये कामगार हिताचे अनेक ठराव जे आहेत ते ठराव मंजूर करण्यात आले होते आणि त्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी लाला लजपत राय यांनी बजावली होती. ठीक आहे, तर आपल्या कारकिर्दीमध्ये पहा काही प्रसिद्ध पुस्तकांची रचना किंवा त्यांचं लिखाण सुद्धा लाला लजपत राय यांनी केलं होतं, ज्यामध्ये पहा इंग्लंड्स डेट टू इंडिया, त्यानंतर पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया आणि अनहॅपी इंडिया या प्रसिद्ध पुस्तकांची रचना सुद्धा लाला लजपत राय यांनी केली होती. ठीक आहे, तर अशा या लाला लजपत राय यांचं जे निधन आहे ते निधन 17 नोव्हेंबर 1928 रोजी लाहोर या ठिकाणी झालं होतं. मित्रांनो, आपल्याला आठवत असेल वेळोवेळी ज्यावेळी आपण सायमन कमिशनबद्दलची माहिती अभ्यासली होती, त्यामध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनच्या माध्यमातून, ठीक आहे, या सायमन कमिशनच्या विरोधामध्ये लाहोर या ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्या मोर्चाचं नेतृत्व स्वतः लाला लजपत राय यांनी केलं होतं. आणि त्या मोर्चावरती झालेल्या लाठी हल्ल्यामध्ये सँडर्स नावाच्या अधिकाऱ्याने लाला लजपत राय यांच्या छातीवरती लाठ्या मारल्या होत्या आणि त्यामध्ये जखमी होऊन लाला लजपत राय यांचं निधन झालं होतं. पुढे भगतसिंग आणि राजगुरू या सशस्त्र क्रांतिकारकांनी सँडर्स नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याला ठार करून, ठीक आहे, लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा सूळ उगवला होता. ठीक आहे, तर त्यांचा मृत्यू झाल्यानंतर महात्मा गांधींनी भारतीय सूर्यमालेतील एक तारा लोप पावला अशा पद्धतीचं गौरवोद्गार लाला लजपत राय यांच्या संदर्भामध्ये काढलं होतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मित्रांनो लाला लजपत राय यांची कारकीर्द आपण अभ्यासली. त्यानंतर पहा की लोकमान्य टिळक आणि लाला लजपत राय यांच्यानंतरचे तिसरे प्रमुख जहालवादी नेते म्हणून बिपिनचंद्र पाल यांचा उल्लेख केला जातो. ठीक आहे, तर भारतातील क्रांतिकारी विचारांचे जनक म्हणून बिपिनचंद्र पाल यांना ओळखलं जातं. तर अशा या बिपिनचंद्र पाल यांचा जो जन्म असेल, हा जन्म झाला होता 7 नोव्हेंबर 1858 मध्ये बांगलादेशमध्ये, सध्या बांगलादेशमध्ये असलेल्या हबीबजंग या ठिकाणी बिपिनचंद्र पाल यांचा जन्म झाला होता. त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये सन 1880 मध्ये परिदर्शक या बंगाली साप्ताहिकाची सुरुवात केली होती. त्यानंतर 1886 मध्ये म्हणजे 28 डिसेंबर 1885 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली आणि त्याच्या पुढील वर्षी बिपिनचंद्र पाल हे राष्ट्रसभेच्या कार्यामध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर पहा ट्रिब्यून, बंगाल पब्लिक ओपिनियन,
चे सहसंपादक म्हणून बिपिनचंद्र पाल यांनी काम केलं होतं. सोबतच स्वराज्य, वंदे मातरम या वृत्तपत्राची सुरुवात सुद्धा बिपिनचंद्र पाल यांनी केलं होतं. ठीक आहे. तर सुरुवातीच्या काळामध्ये वंदे मातरमचं संपादक पद स्वतः बिपिनचंद्र पाल यांनी पाहिलं होतं. मात्र त्यानंतरच्या कालावधीमध्ये मग वंदे मातरम या वृत्तपत्राचं संपादक पद अरविंद घोष यांनी सांभाळलं होतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने पहा की भारतीय राष्ट्रवाद या ग्रंथाचं लेखन सुद्धा बिपिनचंद्र पाल यांनीच केलं होतं. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो, 1901 मध्ये न्यू इंडिया या साप्ताहिकाची सुरुवात सुद्धा बिपिनचंद्र पाल यांनी केली होती. मित्रांनो, एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे की न्यू इंडिया नावाचं वृत्तपत्र डॉक्टर ॲनी बेझंट यांनी सुद्धा सुरू केलं होतं. न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ. ठीक आहे. तर त्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की न्यू इंडिया या साप्ताहिकाची सुरुवात बिपिनचंद्र पाल यांनी केली आहे. त्यानंतर पहा की 1906 मध्ये वंदे मातरम या वृत्तपत्रामध्ये काही सरकारविरोधी लेख प्रसिद्ध करण्यात आले होते. तर त्या लेखांबद्दल बिपिनचंद्र पाल यांच्यावरती राजद्रोहाचा खटला भरण्यात आला होता. मात्र पुराव्यांअभावी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्यानंतर पहा, अलीपूर कटखटल्यामध्ये जे 37 क्रांतिकारक पकडल्या गेले होते त्यांच्यावरती खटला भरण्यात आला होता. तर या 37 क्रांतिकारकांबरोबर सह आरोपी म्हणून बिपिनचंद्र पाल यांना सुद्धा अटक झाली होती. मात्र तेच पुराव्यांअभावी बिपिनचंद्र पाल यांची सुटका सुद्धा करण्यात आली होती. ठीक आहे. तर 1913 मध्ये बघा आता की बिपिनचंद्र पाल यांनी हिंदू रिव्ह्यू या मासिकाची सुरुवात केली होती. मित्रांनो, आपल्या मार्गदर्शन सत्रांमध्ये वेळोवेळी साप्ताहिक, दैनिक, मासिक, ठीक आहे, त्याच्यानंतर वार्षिक की त्यानंतर अर्धवार्षिक अशा पद्धतीचे शब्द येतील. ठीक आहे. तर त्याच्यामुळं रोज प्रसिद्ध होणारे दैनिक, आठवड्यातून प्रसिद्ध होणारे साप्ताहिक, त्यानंतर महिन्यातून प्रसिद्ध होणारे मासिक, ठीक आहे, त्याच्यानंतर वर्षातून प्रसिद्ध होणारे काय म्हणतो आपण त्याला, वार्षिक. ठीक आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी सुद्धा या अनुषंगाने आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा की 1921 मध्ये बिपिनचंद्र पाल यांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा त्याग केला होता. ठीक आहे. दाखल कधी झाले होते ते राष्ट्रसभेच्या स्थापनेनंतरच्याच वर्षी म्हणजेच 1886 मध्ये राष्ट्रसभेच्या कार्यामध्ये बिपिनचंद्र पाल हे सहभागी झाले. त्यानंतर 1921 मध्ये त्यांनी या राष्ट्रसभेच्या काँग्रेस सदस्यत्वाचा काय दिला होता, राजीनामा दिला होता. ठीक आहे. त्यानंतर पहा, मृत्यू 20 मे 1932 मध्ये कलकत्ता या ठिकाणी बिपिनचंद्र पाल यांचं निधन झालं होतं. ठीक आहे. तर त्याच्यामुळे ह्या ज्या घटना असतील बिपिनचंद्र पाल यांच्या आयुष्यातील किंवा कारकिर्दीतील त्या आपल्याला आपल्या आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेच्या दृष्टिकोनातून मित्रांनो लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे. चल नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर बघा मित्रांनो, चौथे प्रसिद्ध जहालवादी नेते म्हणून अरविंद घोष यांना ओळखलं जातं. ठीक आहे. तर या योगी अरविंद घोष यांचा जो जन्म आहे हा जन्म भारताच्या स्वातंत्र्य दिनी, ठीक आहे, म्हणजेच 15 ऑगस्ट भारताच्या स्वातंत्र्य दिनी म्हणजेच 15 ऑगस्ट 1872 रोजी कलकत्ता या ठिकाणी झाला. त्यांच्या वडिलांचं जे नाव आहे ते वडिलांचं नाव होतं कृष्णधन घोष. ठीक आहे. त्यानंतर 1893 मध्ये, कारण आपण पाहिलंच होतं की जहालवादी नेते म्हणून योगी अरविंद घोष यांची ओळख होती. त्यानंतर मवाळांची जी कार्यप्रणाली होती की अर्ज विनंत्यांच्या माध्यमातून आपल्या मागण्या ब्रिटिश सरकार दरबारी मांडणे, ही जी नीती असेल, विचारसरणी असेल, ही विचारसरणी मवाळांची जहालांना पसंत नव्हती आणि म्हणूनच जहालवादाचा उदय भारताच्या राजकारणामध्ये झाला होता. ठीक आहे. तर ज्यावेळी मवाळांची नीती यासारख्या जहालवादी नेत्यांनी अभ्यासली होती, पाहिली होती, त्यामुळेच मवाळांवर टीका करणारा न्यू लॅम्प फॉर द ओल्ड नावाचा लेख या योगी अरविंद घोष यांनी प्रसिद्ध केला होता. त्यानंतर पहा, 1905 मध्ये योगी अरविंद घोष यांनी कलकत्त्याच्या नॅशनल कॉलेजचं प्राचार्य पद भूषवलं होतं. पुढे या कलकत्ता येथील नॅशनल कॉलेजचं रूपांतर कशामध्ये झालं तर जाधवपूर विद्यापीठामध्ये झालं होतं. ठीक आहे. त्यानंतर पहा, 1906 मध्ये मित्रांनो बिपिनचंद्र पाल यांनी युगांतर या बंगाली साप्ताहिकाची सुरुवात केली होती. युगांतर या बंगाली साप्ताहिकाची सुरुवात केली. त्यानंतर बघूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो, बिपिनचंद्र पाल यांच्या वंदे मातरम या वृत्तपत्रामधून त्यांनी एक लेख मालिका सुद्धा सुरू केली होती. ठीक आहे. डॉक्ट्रिन ऑफ पॅसिव्ह रेजिस्टन्स, ज्याला मराठीमध्ये अक्रिय संघर्षाचे तत्वज्ञान म्हणून ओळखलं जातं. तर या नावाने त्यांनी वंदे मातरम या वृत्तपत्रातून एक लेख मालिका प्रसिद्ध केली होती. त्यानंतर पहा, 1906 मध्ये राष्ट्रसभेचं अधिवेशन कलकत्ता या ठिकाणी भरलं होतं. राष्ट्रसभेच्या या कलकत्ता अधिवेशनाचं अध्यक्षपद
दादाभाई नौरोजी यांनी भूषवलं होतं आणि दादाभाई नौरोजी यांनी या अधिवेशनामध्ये स्वराज्य हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं ध्येय असल्याचं घोषित केलं होतं। यावर आपण बरीच चर्चासुद्धा केली होती की स्वराज्य या शब्दाचा अर्थ राष्ट्रसभेतील जहालांना अपेक्षित होता पूर्ण स्वातंत्र्य आणि राष्ट्रसभेतील मवाळ गटाला अपेक्षित होता ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य म्हणजेच वसाहतींचं स्वातंत्र्य आणि त्यावरून राष्ट्रसभेतील या दोन गटांमध्ये म्हणजेच जहाल आणि मवाळांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती तीव्र मतभेद निर्माण झालं होतं। ठीक आहे, तर या 1906 मध्ये भरलेल्या राष्ट्रसभेच्या कलकत्ता अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ज्यावेळी दादाभाई नौरोजी यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं ध्येय स्वराज्य आहे हे घोषित केलं होतं, त्यावेळी ब्रिटिशांपासून संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करणारे पहिले जहाल नेते म्हणून योगी अरविंद घोष यांचा उल्लेख केला जातो मित्रांनो। ठीक आहे, त्याच्यानंतर पहा की 1907 मध्ये वंदे मातरम मधून ब्रिटिश विरोधी एक लेख प्रसिद्ध केला होता, ज्या खटल्यामध्ये बिपिनचंद्र पाल यांना सुद्धा अटक झाली होती किंवा त्यांना सुद्धा सह आरोपी बनवण्यात आलं होतं। सोबतच म्हणूयात आपण तर वंदे मातरम मध्ये लेख प्रसिद्ध केल्याबद्दल योगी अरविंद घोष यांना सुद्धा अटक करण्यात आली होती। मात्र जसं मी यापूर्वी सुद्धा सांगितलं आहे की बिपिनचंद्र पाल असतील किंवा योगी अरविंद घोष असतील, पुराव्यांअभावी यांची मुक्तता करण्यात आली होती। ठीक आहे, त्याच्यानंतर पहा की 1908 मध्ये अनुशीलन समिती मार्फत बॉम्ब फॅक्टरीचा सुगावा ब्रिटिश सरकारला लागला होता। या बॉम्ब फॅक्टरीतील प्रमुख जे आरोपी होते बारेंद्र कुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त। ठीक आहे, तर या बारेंद्र कुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त यांच्याबरोबरच योगी अरविंद घोष आणि बिपिनचंद्र पाल यांना सुद्धा सह आरोपी बनवण्यात आलं होतं। अलीपूर या ठिकाणी खटला चालला असल्यामुळं ठीक आहे त्या खटल्याला अलीपूर कटखटला या नावाने ओळखलं जातं। तर या 37 क्रांतिकारकांबरोबर अलीपूर कटखटल्यामध्ये बिपिनचंद्र पाल असतील, योगी अरविंद घोष असतील यांना सुद्धा सह आरोपी बनवण्यात आलं होतं। मात्र पुराव्यांअभावी त्यांची मुक्तता सुद्धा झाली होती। ठीक आहे, तर या अलीपूर कटखटल्यामध्ये या योगी अरविंद घोष आणि बिपिनचंद्र पाल यांचं आरोपपत्र जे आहे किंवा वकीलपत्र म्हणूयात आपण, ते वकीलपत्र चित्तरंजन दास यांनी सांभाळलं होतं। ठीक आहे, आणि चित्तरंजन दास यांनी योगी अरविंद घोष आणि बिपिनचंद्र पाल यांच्या वतीने हा खटला लढला होता। ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण। त्यानंतर बघा मित्रांनो की 1908 मध्ये आपल्याला माहिती आहे की प्लेग कमिशनर रँडच्या हत्येचं समर्थन, ठीक आहे, शिवाय म्हणू आपण तर इकडे मुझफ्फरपूरचा जज जो आहे किंग्सफोर्ड, याच्या हत्येचा प्रयत्न खुदीराम बोस आणि प्रफुल्ल कुमार चाकी यांनी केला होता। या मुझफ्फरपूरचा जज किंग्सफोर्डच्या हत्येचं समर्थन लोकमान्य टिळकांनी केल्यामुळं 1908 मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना मंडालेच्या तुरुंगामध्ये पाठवण्यात आलं होतं। तिथे लोकमान्य टिळकांनी जवळजवळ 6 ते 7 वर्षाची शिक्षा भोगली होती। या दरम्यान जर म्हणू आपण तर 1910 मध्ये योगी अरविंद घोष यांनी सुद्धा राजकारणामधून संन्यास घेऊन पुद्दुचेरीला पलायन केलं होतं। याच दरम्यान आपण लाला लजपतराय यांच्या संदर्भामध्ये सुद्धा माहिती अभ्यासली होती। लाला लजपतराय सुद्धा अमेरिकेला निघून गेले होते आणि ज्यावेळी लोकमान्य टिळकांची या मंडालेच्या तुरुंगामधून सुटका करण्यात आली होती, त्यावेळी लोकमान्य टिळकांनी इकडे भारतामध्ये इंडियन होम रूल लीगची स्थापना करून ब्रिटिशांच्या विरोधामध्ये अखंड चळवळ करण्याचा प्रयत्न केला होता। त्याचवेळी अमेरिकेमध्ये वास्तव्यास असलेले लाला लजपतराय यांनी तिथे काय ऑक्टोबर 1916 मध्ये इंडियन होम रूल लीगची स्थापना केली होती आणि या अमेरिकेत सुरू केलेल्या इंडियन होम रूल लीगचा प्रचार आणि प्रसारासाठी यंग इंडिया नावाच्या साप्ताहिकाची सुरुवात केल्याचं आपण ऑलरेडी पाहिलं आहे। ठीक आहे, त्यानंतर पहा की योगी अरविंद घोष यांनी आपल्या कार्यकाळामध्ये काही प्रसिद्ध पुस्तकांचं लिखाण सुद्धा केलं होतं मित्रांनो। ठीक आहे, आता या पुस्तकांवरती समजा जर आपण दृष्टिक्षेप टाकला, यावरून आपल्याला समजून येईल की योगी अरविंद घोष यांच्यावरती हिंदू धर्म आणि संस्कृती यांचा किती पगडा किंवा प्रभाव होता ते आपल्याला या पुस्तकांच्या नावावरून लक्षात येईल। ठीक आहे, तर पहा पहिलं पुस्तक त्यांनी लिहिलं होतं लाईफ डिवाइन, त्यानंतर सिंथेसिस ऑफ योगा, त्यानंतर ऑन द वेदाज, उपनिषद्स, त्यानंतर पहा एसेज ऑन गीता, फाउंडेशन ऑफ इंडियन कल्चर। ठीक आहे, तर अशा पद्धतीची काही प्रसिद्ध पुस्तके योगी अरविंद घोष यांनी आपल्या कार्यकाळामध्ये रचली होती, त्यांचं लिखाण केलं होतं। त्यानंतर पहा की योगी अरविंद घोष यांनी लिहिलेली सावित्री ही सर्वात प्रसिद्ध व इंग्रजीतील सर्वात मोठी कविता होती, सर्वात मोठी कविता होती, जिच्यामध्ये 23,813 ओळींचा समावेश योगी अरविंद घोषनी केला होता। तर आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये जर आपण पाहिलं
तर सावित्री या सर्वात प्रसिद्ध आणि इंग्रजीतील सर्वात मोठ्या कवितेची रचना योगी अरविंद घोष यांनी केली होती. तर अशा या प्रसिद्ध जहालवादी नेत्यांचा म्हणजेच योगी अरविंद घोषांचा मृत्यू 5 डिसेंबर 1950 रोजी झाला होता. ठीक आहे, तर त्या अनुषंगाने ही जी माहिती असेल मित्रांनो, ठीक आहे, ती आपल्याला महत्त्वाची माहिती लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, कारण अशा पद्धतीच्या थोर प्रसिद्ध जहालवादी नेत्यांवरती असेल किंवा मवाळवादी नेत्यांवरती आपल्याला सातत्याने येणाऱ्या आगामी लेखी परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जाण्याचा दाट संभव आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मित्रांनो आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण 4 प्रसिद्ध जहालवादी नेत्यांच्या विषयीची माहिती अभ्यासली, त्यांच्या कारकिर्दीतील घडलेल्या महत्त्वपूर्ण घटनांचा आढावा आपण आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये घेण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योती नागपूरच्या वतीने आयोजित आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण जहाल कालखंड आणि प्रसिद्ध प्रमुख जहालवादी नेत्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वपूर्ण घटनांविषयीचा आढावा घेतला. मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योती नागपूरच्या वतीने आयोजित आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेच्या दृष्टिकोनातून असेच नवनवीन मार्गदर्शन सत्र आपल्यासाठी आयोजित केले जाणार आहेत. ज्या मार्गदर्शन सत्रांचा फायदा आपल्याला येणाऱ्या आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये निश्चितपणे होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो व मी प्राध्यापक संदीप धोटे आपला निरोप घेतो. पुन्हा भेटूया नवीन मार्गदर्शन सत्रांमध्ये. तोपर्यंत नमस्कार, खूप खूप धन्यवाद.